खूप होत. अगं फुंकर ना नीट अगं. अगं बाई 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 बाई, कसलं जळलंय ग हात ते. आता तू खूप आगाग होतीये. देव जाणे कधी बरं वाटेल. ए असं झाले म्हणून हसतोय रे आमच्याकडे बघून. सॉरी सॉरी सॉरी. अरे मी विसरूनच गेलो की तुम्हाला इतकं लागलंय. फार दुखतंय का म्हणजे? नाही नाही, खरं सांगू तर तुमची अशी अवस्था बघून आहे ना फारच काळजी वाटते. त्रास होतोय का खूप? हे दिसत नाही तुला? हाताचे पापडासारखे पापुद्रे गेलेच आणि तू विचारतोस बऱ्यात का आम्ही? पण काय करणार ना, विनाकारण आता गोष्टींच्या मध्ये हात घालायची सवय असेल एखाद्याला असं ना, म्हणजे अरे भास्कर काही पण बोलतोस. अरे खरं सांगू ना, तुझ्या त्या सासूरवाडीत त्या दळवींच्या घरात गेलं ना, काही ना काहीतरी घडतंयच आमच्या बाबतीत. आता बघ ना, तुझ्या लग्नाच्या त्या केळवणात गेलो तर माझ्या पोटात काय दुखायला लागलं. आता परवा हळदी कुंकवाला गेलो तर या रेणूक आहे ना, त्या भावनेला धक्का देऊन पाडलं काय. आणि आता यावेळी ए हाताचं ए काय मागं लागलंय आमच्या बाबाले. मला तरी असं वाटतंय ना की त्या दळवींच्या घरात पाऊल सुद्धा टाकायला नको. बरोबर आहे. हा अगदी बरोबर आहे. हा मला पटलंय तुझं. नाही मला पटतंय, खरं सांगतो पटतंय. म्हणजे तुम्हाला जर तिकडे इतकाच त्रास होत असेल तर मग संपला विषय, कशाला जाते नका जाऊ. बरोबर आहे. खरं आहे. म्हणजे मी तर बोलतो उद्यापासून जान्हवीच्या एकही विधीला तुम्ही येऊच नका. हो, कोणी विचारलं तर मी सांगतो ना, ठणकावून सांगतो सगळ्यांना की माझ्या आजीला आणि बहिणीला तुमच्या घरात त्रास होतो, म्हणून आजपासून त्या तुमच्या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाहीत. आणि तुम्ही नाही, तुम्ही इकडे निवांत. दळवींच्या घरी न जाऊन कसं चालेल? काही म्हणालात का तुम्ही? बहिणी मी मी कुठं काय म्हणाले तेव्हा? काही नाही. अरे असं कसं म्हणून चालेल. किती झालं तरी आपली व्याई आहेत ते. काय झालं आजी? साधी गोष्ट आहे. जर एखाद्या ठिकाणी आपल्याला त्रास होत असेल, चांगला वाटत नसेल तर मग सोपं आहे, त्या जागी जाऊ नये, संपला विषय. हो की नाही? बरोबर ना वहिनी? बरोबर आहे. हे? खरंच. हे बघ सिद्धू, तुझं बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात घे. आपलं घराणं राजकारण्यांचं आहे आणि त्यात अशा रीतीभाती सोडून कसं चालेल? हा होय तर. अरे असं दिसेल कसं सांग बघू. तू किती झालं तरी तुझ्या सासूरवाडीतलं घरचं शुभ कार्य आहे ना, मग आम्ही त्यात नाही म्हणजे कसं होईल सांग बघू. कोणाला काही वाटतं नाही. लक्ष्मी काकू खूप समजूतदार आहे. मी एक काम करतो, मी आत्ता काकूला कॉल करतो आणि सांगतो तुला सगळं. ठीक आहे? कोय आहे यार. सिद्धू, अरे 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 काय करताय? तुमच्या हाताला लागलाय ना? आता आता बरं आहे माझा हात. हे बघ सिद्धू, माझं ऐकून घे. आता उगाच कोणाला काही नको सांगू. आम्ही लग्न होईपर्यंत येतो तिकडे. उगाच समाजात बदनामी नको. हो की नाही आजी? हो ना. मी काय म्हणते आजी, तुम्ही दमला असाल ना दिवसभर. मी तुम्हाला तुमच्या खोलीपर्यंत सोडून येते. हा, तूच ग माझी सून. चल बाई. सावकाश. अरे 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 बापरे. तू ग बाई. बघितलंस ना सिद्धू, दळवींच्या घरी जाऊ नका म्हटल्यानंतर किती अस्वस्थ झाल्या दोघी. होणारच ना. त्या तिथे गेल्या नाहीत तर भावनाला त्रास कसा काय देणार? पण आता आपण जास्त काळजी घ्यायला हवी, ह्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं.
काय झालं? डोळ्यात पाणी काय? लग्न होऊन हे घर सोडून जावं लागते म्हणून वाईट वाटतंय? वहिनी, माझं मलाच काही कळत नाहीये. म्हणजे जयंत सर खरंच मला खूप आवडतात. तुला माहिती वहिनी, मी ना त्यांचं घर बघायला गेले होते, तेव्हा ना मला त्यांचं घर अजिबात आवडलं नाही. पण हे जयंत सरांना कळल्यावर त्यांनी लगेच माझ्यासाठी त्यांचं घर पुन्हा डेकोरेट करायला घेतलं. पण तरीही आपलं घर असतं ना ग. म्हणजे जयंत सर मला आवडतात, आता त्यांचं घरही मला आवडणार आहे. पण तरीही ही खोली सोडून जायचं मन नाही करत आहे. आणि आता मी परत जेव्हा इथे येणार तेव्हा असं मला पाहुण्यासारखं इथे येऊन राहावं लागणार. ह्या विचारानेच मला गलबलल्यासारखं होत आहे. आणि खूप आठवणी आहेत ग माझ्या ह्या खोलीत. मी आणि ताईने खूप स्वप्न रंगवली तिथे. आमची लुटूपुटूची भांडणं, आम्ही केलेली धमाल, मजा मस्ती, सगळ्या आठवणी आता इथेच सोडून निघून जायचंय. जानू, अगं लग्न होतंय म्हणजे हे घर परकाय का तुला आता? बघ तू वरचे वर येत राहशील आणि आता आधीसारखं थोडीच आहे. एकदा का मुलीचं लग्न झालं की माहेर परक. आणि मला माहितीये तुझ्या जयंत सरांना पण ना आपल्या घराची खूप ओढ आहे. तेच तुला वरचे वर इथे घेऊन येतील. मला जर का तुम्हा सगळ्यांची आठवण आली तर तुला फोन करू, मग तू लगेच येशील आणि मला इथे घेऊन येशील नक्की. बरं, आता तुम्ही दोघांनी मला एक प्रॉमिस करायचंय. मी जरी इथून गेले तरी तुम्ही माझ्या या खोलीची काळजी घ्याल. कपाटात माझी पुस्तकं आहेत, मला गाण्यात मिळालेली बक्षिसं आहेत आणि माझी लहानपणापासूनची प्रगती पुस्तकं पण आहेत. ती सगळी सांभाळून ठेवा, काढून टाकू नका. अगं प्रॉमिस, या खोलीतली तुझी एकही वस्तू कुठेही जाणार नाही. जानू, मला माहितीये लग्न होऊन घर सोडून जाताना ना मुलीच्या मनात एक वेगळीच हुरहुर असते. पण मला खात्री आहे ते घर तुला तेवढंच आवडणार आहे. अगं रमशील तू तिथे, आमची आठवणही येणार नाही तुला. बघच तू. नाही हा वहिनी, असं कधीच होणार नाही. कारण तुम्हा सगळ्यांची माझ्या मनात एक स्पेशल जागा आहे आणि ती स्पेशल जागा मी कधीच कोणालाही घेऊ देणार नाही.